अनेक शहरांची नावं बदललेली तुम्ही पाहिली असेल. आपल्याच महाराष्ट्राचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आपल्या शेजारी असणारा औरंगाबाद नावाचा जिल्हा आज तो छत्रपती संभाजीनगर म्हणून ओळखला जातो. अहमदनगर नावाचा जिल्हा हा आज अहिल्यानगर म्हणून ओळखला जातो. परंतु तुम्हाला माहित आहे का, मागच्याच महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये भारताच्या संसदेनं आपल्या भारतातील एका राज्याचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला. म्हणजे तसा ठराव संबंधित राज्यांनाच संसदेकडे पाठवला आणि केंद्रीय कायदे मंडळानं अर्थात भारताच्या संसदेनं नाव बदलण्याची त्या ठिकाणी एक मान्यता दिली, अधिकृतरित्या घोषणा केलेली आहे. आता कोणतं राज्य आहे ज्याचं नाव बदललं गेलं आणि बदललं नाव तर का बदललं, तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मी प्राध्यापक ज्ञानेश्वर घुगे आणि मी घेऊन आलोय तुमच्या समोर एका राज्याची कहाणी. तर तुम्ही जर घुगे सर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवे नवे महत्वाचे विषय आणि नवे नवे टॉपिक ऐकायला भेटतील. तर पाहूयात. बघा, आपल्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीला अरबी समुद्रावरती किंवा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती एक टोमदार छानस मसाल्याची बाग म्हणून ओळखलं जाणारं राज्य अर्थात केरळ तुमच्या आमच्या परिचयाचं. ज्यावेळी आपल्या देशामध्ये राज्य पुनर्रचना आयोग आला त्यानुसार भाषेच्या आधारावर राज्य निर्माण व्हायला लागले. उदाहरणार्थ आंध्र प्रदेश तेलुगू भाषिकांसाठी. तसं दिनांक 1 नोव्हेंबर वर्ष 1956 साली मल्याळम भाषा बोलणाऱ्या लोकांचं राज्य केरळ उदयाला आलं आणि 1 नोव्हेंबर 1956 हा केरळ नावाच्या राज्याचा स्थापना दिन तो केरळ पिरावी म्हणून साजरा केला जातो. जसं 1 मे 1960 ला मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला आणि तमाम मराठी माणसांचं स्वप्न साकार झालं. आजही 1 मे हा मोठ्या थाटात आपण आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. तसं 1 नोव्हेंबर 1956 साली हे केरळ अस्तित्वात आलं आणि आजही केरळमध्ये केरळ पिरावी म्हणून हा दिवस मोठ्या उल्हासानं साजरा केला जातो. पण या केरळ नावाच्या राज्याचं नाव बदलण्याचा निर्णय आणि त्या निर्णयाला हिरवा कंदील दाखविण्याचं काम सध्या केंद्रीय कायदे मंडळानं घेतलेलं आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळानं त्याला मान्यता देखील दिली. मग काय नवीन नाव केलं ऐकूयात. बघा, नाव सांगण्याच्या अगोदर केरळ हे भारतातलं सर्वाधिक साक्षरता असणारं एक राज्य आहे. साक्षरतेचा जर आपण विचार केला तर साक्षरता बघा, सर्वाधिक म्हणजे तब्बल 96.2% एवढी साक्षरता या केरळ नावाच्या राज्याची आहे. केरळ नावाच्या राज्याची साक्षरता आहे. बघा, मग नुसती 96.2% साक्षरताच नाही तर देशामध्ये सर्वाधिक साक्षर असणारं राज्य म्हणून केरळकडे बघितलं जातं. ही एकूण साक्षरता. याच्यातही जर तुम्ही पुरुषांच्या साक्षरतेचा विचार केलात तर पुरुषांची साक्षरता आहे 97.5%. बघा, 97.5% आणि 97.5 किंवा 97.4%च्या आसपास. आणि जर महिला साक्षरतेचा विचार केला तर महिलांची साक्षरता आहे 95.2%. एवढी उच्च साक्षरता असणारं भारतातलं एकमेव राज्य केरळ. ओके, मग हे केरळ राज्य इतकं महत्वाचं काय, तुम्ही अगोदर सुरुवातीला सांगितलं मसाल्याची बाग. मसाल्याचे पदार्थ मोठ्या संख्येने आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात, उत्पादित होतात. दालचिनी असेल, काळी मिरी असेल, लवंग असेल, हळद असेल, अद्रक असेल, हे मसाल्याचे पदार्थ या ठिकाणी पिकविले जातात. म्हणून एक मसाला उत्पादक राज्य. या व्यतिरिक्त या राज्याचा आपण विचार जर केला तर बघा, याचं नाव नवीन काय करायचं ते तुम्हाला एका मिनिटात सांगतो. याचं नवीन नाव काय झालेलं आहे तर या राज्याचं नवीन नाव घ्यायचं ठरलं तर नवीन नाव बदललेलं आहे केरळ. यावरून या राज्याचं नाव झाले केरळम. केरळचं सध्या आता नवीन नाव काय केलं गेलं, केरळम. आणि त्याला अधिकृत मान्यता सुद्धा मिळाली 24 फेब्रुवारी 2026 ला. आता एक गोष्ट सांगतो त्याशी, एखाद्या राज्याचं नाव बदलल्यावर आपल्या घटनेत काय बदल होतो किंवा काय फरक पडतो. तर आपल्या घटनेमध्ये सध्याच्या स्थितीला 12 परिशिष्टे आहेत. आपल्या घटनेत सध्या 12 परिशिष्ट आणि परिशिष्टालाच दुसऱ्या भाषेत आपण अनुसूची असं म्हणतो. तर आपल्या घटनेत 12 परिशिष्ट आहेत आणि त्या 12 परिशिष्टापैकी पहिलं परिशिष्ट कशासाठी आहे तर आपल्या भारतातले जी काही घटक राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत, या घटक राज्याची आणि केंद्रशासित प्रदेशांची यादी ही घटनेच्या कितव्या परिशिष्टात,
पहिल्या परिशिष्टात आहे आणि त्या पहिल्या परिशिष्टात केरळ हे नाव बदलून केरळम असं होणार आहे. केरळ नाव बदलून केरळम असं होणार आहे. बघा, अगोदर आपल्याला हे नाव माहित होतं, सध्या आता केरळम असं नाव होणार. का असं करायचं ठरलं? तर इंग्रजीतला जो मूळ उच्चार होता त्या उच्चारासाठी हा शब्द जुळून घ्यायचा. केरळम जो इंग्रजीतला मूळ उच्चार होता त्याच्याशी हे शब्द जोडून घेणे. आणि याचा एक वेगळा अर्थ आहे. कोणता वेगळा अर्थ सांगतो. याच्यामध्ये केरळम, याच्यामध्ये केरळम जसं आपण केरळाचं लिहितो KER, तर याच्यामध्ये केरा हा जो शब्द आहे ना, केरा या शब्दाचा अर्थ असतो नारळाचे झाड. केरा याचं नाव काय? नारळाचे झाड. केरा या शब्दाचा अर्थ नारळाचे झाड. जसं आपल्याकडं माड म्हणतो आपण नारळाच्या झाडाला, तसं केरा म्हणजे नारळाचे झाड. आणि आलम याचा अर्थ असतो भूमी. तुम्ही म्हणाल असा अर्थ मी कधी ऐकला नाही. हा अर्थ मल्याळम भाषेत, म्हणजे केरा हा एक मल्याळम शब्द आहे, त्याचा मराठीत अर्थ नारळाचं झाड. आलम भूमी, म्हणजे मल्याळम भाषेमध्ये नारळाच्या झाडाला केरा म्हणायचं आणि भूमीला आलम म्हणायचं. म्हणून केरा अधिक आलम शब्द जोडला तर तयार होतो केरळम. काय होतो? केरळम, म्हणजे नारळाची भूमी असं या राज्याच्या नावाचा अर्थ आहे. जसं आपलं महाराष्ट्र महान असे राष्ट्र, किंवा महान असं राष्ट्र, किंवा महाराष्ट्राचं आपण नाव ठेवले वेगवेगळ्या लेखकानं साहित्यिकानं नावाचा अर्थ वेगळा सांगितलाय महाराष्ट्राचा. तसं मात्र इथं नारळाची भूमी, आज आपण बघितलं कोची असेल केरळ असेल मोठ्या प्रमाणात नारळाची झाड आपल्याला पाहायला भेटतात. म्हणून या राज्याचं जे नाव होतं ते नाव केरळ न ठेवता केरळम करण्याला त्या ठिकाणी काय केली? मान्यता दिलेली आहे. म्हणून आता भारताच्या संविधानामध्ये पहिल्या परिशिष्टामध्ये तुम्हाला केरळ नाही तर तुम्हाला हेच नाव दिसणार. कोणतं? केरळम. बघा, भारतीय संविधानाच्या पहिल्या परिशिष्टात. तर तुम्हाला माहिती कशी वाटली आताच कमेंट करून सांगा. आणि असेच नवे नवे व्हिडिओ पाहण्यासाठी घुगे सर या युट्यूब चॅनलला आणि घुगे सर या फेसबुक पेजला तुम्ही त्या ठिकाणी फॉलो करा. धन्यवाद.